नगर रोडवर भूम शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर संजय वीट उद्योग समोर कार आणि मोटरसायकलचा अपघात होऊन 5 जण मयत झाले असून एकाला उपचारासाठी सोलापूर रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आलंय। भीषण घटना सायंकाळी 7:40 दरम्यान घडली असून यामध्ये पारधी समाजातील एकाच कुटुंबातील मयत, पारधी समाजाचे 3 चिमुकले आणि 2 वयस्करांचा समावेश आहे। लाला सोपान काळे वय 50 वर्ष, पूजा बाप्पा काळे वय 25 वर्ष, अंजना बाप्पा काळे वय 5 वर्ष, विशाला बाप्पा काळे वय 5 वर्ष, कृष्णा बाप्पा काळे 7 वर्ष आणि उपचारासाठी सोलापूरला पाठवलेले पप्पा आप्पा काळे वय 45 वर्ष असं अपघातात आणि जखमींची नावं होम पोलिसांकडनं मिळालेली। पारधी समाज बांधव मैताला पाहण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये आले असताना आणि संबंधित वाहनधारकाला तात्काळ अटक करावी यासाठी भूम गोलाईमध्ये पारधी समाजातील महिला आणि पुरुष युवकांनी सायंकाळी गोलाई जाम करून येणाऱ्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी भूम पोलीस आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व समाज बांधवांचे राग अनावर पाहता सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते। NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।